आणि आता यानंतर आपण 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। लोकसभेच्या निकालासाठी अवघे काही तास बाकी। उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार। निवडणुकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज। देशात पुन्हा कोण याकडे सर्वांचं लक्ष। धाराशिवमध्ये लोकसभेच्या निकाल मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज। उद्या 1200 अधिकारी कर्मचारी तैनात असतील। धाराशिव शहर लोकसभा मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू। कायदा आणि सुव्यवस्था कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या निकालासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी। निकालाच्या एक दिवस आधी मतमोजणी केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांकडून सगळ्या प्रक्रियेची रंगीत तालीम। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल। उद्याच्या मतमोजणीसाठी एकूण 1100 कर्मचारी काम करणार। नांदेड लोकसभेसाठी 96 टेबलवर होणार मतमोजणी। 11,28,564 मतं मोजली जातील। शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या परिसरामध्ये मतमोजणीसाठी तयारी पूर्ण। बुलढाणा लोकसभा निवडणूक मतमोजणी कक्षात पार पडली रंगीत तालीम। 84 टेबलवर एकूण 1600 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मतमोजणी होईल। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी मतमोजणी केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात। एकूण 30 फेऱ्यांमध्ये 6 विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबलवर मतमोजणी। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या मतमोजणीची रंगीत तालीम। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण। बुलढाणा लोकसभेच्या मतमोजणीची जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण। शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात मतमोजणी होईल। सुरक्षेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात। सांगली लोकसभेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज। सांगलीच्या मिरजमधील वेअरहाऊसमध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडेल। अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त। भंडारा जिल्ह्यात मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात। 31 फेऱ्यांमध्ये 118 टेबलवर होणार मतमोजणी, तर 500 पोलिसांसह 2000 कर्मचारी तैनात। महादेव जानकरांकडून परभणीमधील मतमोजणी केंद्रावर पाहणी। जानकरांनी अधिकाऱ्यांकडून मतमोजणीची केंद्रीय माहिती घेतलेली आहे आणि परभणीमध्ये जानकर विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्यात लढत आहे। सोलापूर आणि माढा लोकसभेच्या मतमोजणीआधी मॉक काउंटिंग। एकूण 14 टेबलवर 27 फेऱ्यांद्वारे मतमोजणीची प्रक्रिया पार पडेल। मतमोजणी परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त। पालघर लोकसभेच्या मतमोजणीची जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण। मतमोजणीसाठी एकूण 106 टेबलची व्यवस्था। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। नाशिकमध्ये मतमोजणी दरम्यान 500 पोलीस तैनात असतील। मतमोजणी केंद्रासह परिसरात सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त। नंदुरबारमध्ये उद्या वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणी होईल। 600 कर्मचारी सज्ज, तर सीआरपीएफ आणि एसआरपी आणि पोलिसांचा बंदोबस्त। धुळे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडून पाहणी, तर 120 टेबलवर होणार मतमोजणी। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मतमोजणीची तयारी पूर्ण। मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज। 1500 अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त। अमरावतीमध्ये निवडणूक निकालाआधी नवनीत राणांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले। राणांचे खासगी सचिव अविनाश काळे यांच्याकडून राजकमल चौकात बॅनरबाजी। नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंकडून मतमोजणीपूर्वी जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन। गोडसेंनी जेजुरीत तळी भरून भंडारा उधळला। बीडचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे निकालापूर्वी साईबाबांच्या चरणी। सोनवणेंकडून साईबाबांकडे विजयाचं साकडं। जालन्यात लोकसभेच्या निकालापूर्वी रावसाहेब दानवेंनी घेतलंय श्रीरामाचं दर्शन। नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार। दानवेंकडून विश्वास व्यक्त। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून राजेंद्र विखे पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। राजेंद्र विखेंच्या अपक्ष उमेदवारीमुळे नाशिक शिक्षक मतदारसंघात चुरस वाढली। विखे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू। नांदेड लोकसभेच्या मतमोजणीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल। नवीन मोंढा कमान ते आयटीएम चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधील विविध भागात प्रणिती शिंदेंच्या विजयाचे बॅनर झळकले। संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहरात बॅनरबाजी। रायगडमध्ये निकालापूर्वी सुनील तटकरेंच्या विजयाचे बॅनर। जल्लोष तटकरे साहेबांच्या विजयाचा अशा आशाचे लागले बॅनर। कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंचं बॅनर सोशल मीडियावर व्हायरल। खबर पक्की, हॅट्रिक नक्की, शिंदेंच्या बॅनरवर उल्लेख।
शिर्डीत निकालाआधीच सुजय विखे पाटील यांच्या विजयाचे बॅनर झळकलेत. फिक्स खासदार असा उल्लेख करत समर्थकांकडून बॅनरबाजी. निकालाआधी समर्थकांकडून ही बॅनरबाजी. माढ्याचे महायुतीचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकरांचे निकालाआधीच विजयाचे बॅनर झळकले. साताऱ्याच्या फलटण तालुक्यात निंबाळकर समर्थकांकडून बॅनरबाजी. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील वालचंद नगरमध्ये अजित पवारांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी. आम्ही सदैव दादांसोबत, बॅनरवर उल्लेख. सोलापूरच्या करमाळामध्ये संजय मशालीकरांचा दौरा. बोट दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत मृत होडी चालक अनिकेत यांच्या भावाला शिक्षणासाठी दत्तक घेतलं. तर वादळी वाऱ्यांना नुकसान झालेल्या केळी बागेचा देखील केलाय आढावा घेतला. पीक विम्यासंदर्भातील तक्रारीनंतर अंबादास दानवे संभाजीनगरमधील महाराष्ट्र बँकेत शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्याची तक्रार. बँक मॅनेजरसोबत अंबादास दानवेंची चर्चा. धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागाची 19 दुकानांवर धडक कारवाई. 2 दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द तर 12 दुकानांचे परवाने निलंबित. तपासणीत त्रुटी सापडल्यानं कृषी अधीक्षकांची कारवाई. धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे हजारो हेक्टर ऊसाचं क्षेत्र कमी. शेतकऱ्यांनी ऊसाच्या खोड्यावर नांगर फिरवलाय. परंडा कळंब या भागात ऊसाच्या क्षेत्रात घट. चंद्रपूरच्या गोडपिंपरी तालुक्यात ग्रामीण भागाला पाणी टंचाईच्या झळा. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण. पाणी टंचाईकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. बारामतीत भीषण पाणी टंचाई. तालुक्यामध्ये 17 गावं आणि 207 वाडांना टँकरनं पाणीपुरवठा सुरू. पाण्यासाठी नागरिकांची वणवण. धाराशिव जिल्ह्यात 150हून अधिक टँकरनं पाणीपुरवठा सुरू. मात्र त्यातील काही टँकर गळके असल्यानं पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी. लातूर जिल्ह्यातल्या हनुमंत जळवळगा गावामध्ये भीषण पाणी टंचाई. टँकरची वाट पाहत गावकऱ्यांना रात्री उशिरापर्यंत जागा राहण्याची वेळ. पाणी टंचाईकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्याला दुष्काळाच्या झळा. तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणी टंचाई तर गावातील विहिरींचं अधिग्रहण. धाराशिव जिल्ह्यातील सीना कोळेगाव प्रकल्प कोरडा पाडण्याच्या मार्गावर आहे आणि धरणामध्ये केवळ 7% पाणीसाठा. नागरिकांवर पाणी टंचाईचं संकट. वाशिमच्या संगमेश्वर प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट. पाणीसाठ्यात घट झाल्यानं शेतकऱ्यांकडून प्रकल्पातील गाळाचा उपसा. गाळ शेतात टाकण्याचं काम सुरू. जून ते सप्टेंबरमध्ये 99% पाऊस बरसणार. कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी तालुक्याच्या काही भागात पावसाची हजेरी. हवामान विभागाकडून कोकणाला पावसाचा येलो अलर्ट. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे आता तालुक्यामध्ये सौर ऊर्जेचे पंप तुटून रस्त्यावर पडले. लाखो रुपयांचे त्यामुळे नुकसान झालेलं आहे. भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. उकाडानं हैराण नागरिकांना काहीसा दिलासा. भाजीपाल्यांची आवक कमी झाल्यानं दर कडाडलेले आहेत. किरकोळ बाजारामध्ये कोथिंबीरीच्या जोडीला 50 ते 60 रुपये दर. गोंदिया जिल्ह्यात यंदा तूर लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ होणार. 5700 हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड प्रस्तावित करण्यात आली. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चवळी, वाटाणा, गाजर आणि कारल्याची आवक घटली. आवक घटल्यानं बाजारभावात वाढ. पुण्याच्या मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 10 किलो कांद्याला मिळाला 275 रुपये बाजारभाव. कांद्याच्या बाजारभावात वाढ.